हस्तरेषेवर विविध ग्रहांचे स्थान आपण त्याचे असलेले परिणाम याच्यात आपण चर्चा करत आहोत. रवी ग्रहस्थान. रवी उंचवटा, रवी बोटे, अनामिका. रवी बोटावरील असलेले मासल अथवा फुगीर भाग जर व्यक्तीला हातावर असेल तर व्यक्ती रवी प्रधान असते. रवी बोट शनी बोटा एवढेच उंचीला असेल तर ती व्यक्ती जीवनाशी सदैव जुगार खेळते. रविप्रधान व्यक्ती दिसण्यास आश्चर्याकर्षक असून वर्णाने गोरी अथवा गव्हाळ असते. प्रमाणबद्ध शरीर, चांगली उंची, रुंद कपाळाची ती व्यक्ती दुसऱ्याला छाप पाडण्यास कुशल असते. या व्यक्तीला ओढा कला साहित्याकडे जरी असला तरी उद्योगमध्येही व्यक्ती कर्तबार असते. काही व्यक्तींना विवाह सौख्य न लाभल्यामुळे ते इतरांशी रममाण होतात, अर्थात त्याबाबत ते बेफिकर असतात. या व्यक्तींच्या महत्त्वाचे गुण म्हणजे कुणाचाही द्वेष अथवा मत्सर न करणे. या व्यक्तीला आयुष्यात उताराला दृष्टी दोषाने व संधिवाताने जडलेले असते. बुध ग्रहस्थान. बुध उंचवटा, बुध बोट, करंगुली, बुध बोटाखाली असलेले उंच भाग अथवा फुगीर भाग. व्यक्तीच्या हातावरील व्यक्ती बुधप्रधान असते. सर्वसाधारण मध्यम अथवा बुटकी ही व्यक्ती असून अंगाने धिप्पाड असते. या व्यक्तीचा चेहरा गोल अथवा पसरट असून नाक फुगीर असते. व्यवसायामध्ये निपुण परंतु स्वार्थी वृत्ती असते. संपत्ती व कीर्ती या व्यक्तीला प्राप्त होते. स्वभावाने चिडखोर असून व्यक्तीला आयुष्यात उतारात पचनक्रियेचा त्रास उद्भवतो. चंद्र ग्रहस्थान. चंद्र उंचवटा इथे येतो. चंद्र उंचवटा या भागात. चंद्र ग्रहस्थान उंचवटे देखील तुलनेने उंच फुगीर असेल तरी व्यक्ती चंद्रप्रधानासह कल्पना करण्याचे स्वप्न रंगवण्यात रमलेला असतो. मध्यम उंची, गोल चेहरा, गौर वर्ण आणि लहान मस्तक असून ही व्यक्ती शरीराने कमजोर असली तरी हिचा कला साहित्यामध्ये ओढा असतो. धडसोड वृत्तीमुळे उशिरा यश प्राप्त होते. विवाहसुयोग बऱ्याच जणांना मनाप्रमाणे लाभत नाही, परंतु स्वभाव मात्र पापभीरू असतो. धगधगीचे अथवा गर्दीचे जीवन ही व्यक्ती पसंत करत नाही. ही व्यक्ती थंड आणि शांत असते. आयुष्यात या व्यक्तीला आतड्याचे व मूत्राशयाचा बाधा होते. शुक्रप्रधान गृहस्थान. शुक्र उंचवटा इतर ग्रहांच्या उंचवट्यापेक्षा फुगीर आणि मासल भागात असल्यास व्यक्ती शुक्रप्रधान म्हणून गणला जातो. हे शुक्रस्थान. या व्यक्तीचं नाक रेखीव म्हणून प्रमाणबद्ध शरीराची रचना असते. त्वचा गौर अथवा गव्हाळ असून अशी व्यक्ती खिलाडू वृत्तीची असते. ही व्यक्ती प्रेमळ, दानशूर, भावनाप्रधान असते, परंतु चंचल वृत्ती असल्यामुळे अनेक चुका या व्यक्तीच्या हातून नकळत घडतात, अर्थात त्यापासून विशेष नुकसान होत नाही. काही वेळा या व्यक्तींच्या जीवनात मानहानीचा प्रसंग येतात. जीवनाचा परिपूर्ण उपभोग घेणाऱ्या व्यक्तीला आयुष्यात हृदयविकार जडतो. मंगळ ग्रहस्थान. मंगळूचा सर्वसाधारण ज्ञानमंगळाचा येतो इथे भाग सपाटीत असून शक्तिमंगळाचा भाग काही मंगळ इथे उंची अथवा मासल असतो. दोन्ही भागांपैकी कुठल्याही भागावर ज्योतिषांचे बोट ठेवले असता तो भाग कंप पावतो असेल अथवा त्यावर अंतःकरण व आयुष्यरेषा प्रभावी असतील तर ती व्यक्ती मंगळप्रधान समजावी. अर्थात हे ओळखणे सखोल अभ्यास हवा. या व्यक्तीमध्ये डोळे मोठे असून तेजस्वी असतात. सरळ नाक व भारदार छाती किंबहुना शरीरप्रवृत्ती उत्तम असते. स्वभावाने ही व्यक्ती कठोर असून काही प्रसंगी भांडखोर गणली जाते. ही व्यक्ती अधिकारी असून तिला सैन्यात जाण्याची आवड असते. वैश्विक भावना तीव्र असतात. शिस्तप्रिय स्वभाव असतो. टापटीप स्वच्छतेची राहणी ही व्यक्ती पसंत करते. आयुष्यात उतारात अर्धांगवायू, दमा, मधुमेह आणि ही व्यक्ती ग्रासलेली असते. हातावरील रेषांचे दर्शन वरिष्ठ रेषा. हातावरील महत्त्वाच्या रेषा 3 असून या रेषांना आयुष्य रेषा, मस्तक रेषा, अंतकन रेषा म्हटले जाते. काही व्यक्तींच्या हातावर या तिन्ही रेषा व्यतिरिक्त आणखीन एक ऊर्ध्व रेषा असून ती म्हणजे भाग्यरेषा. या सर्व रेषांचा वैशिष्ट्य पुढील प्रमाणे. भेटूया पुढच्या